नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आता इयर एंड चालू झालं आहे. वर्षभर आपण इतकी मेहनत करतो, खूप काय काय करत राहतो, सेल्फ इम्प्रूव्हमेंट करते. मी तर खूप जास्ती करते. आपल्या करिअरसाठी, घरासाठी, कुटुंबासाठी एवढं करतो. तर मी ना 20 ते 31 तारीख मस्त एन्जॉय करते. मला जे पाहिजे ते खाते. अजिबात कॅलरीजचा विचार करत नाही. वजन गेलं उडत, एक्सरसाइज पण गेली उडत. सो आता मी आले पुण्यामध्ये सोलोज म्हणून हे खूप सुंदर आहे. इथे ना चीज केक्स मिळतात. वन ऑफ माय फेवरेट्स. पेशवा रेस्टॉरंट आहे FC रोडवर. त्याच्या बाजूला छोटीशी गल्ली आहे आणि त्यांच्याकडचे चीज केक्स बेस्ट असतात आणि माझा फेवरेट आहे नटेला चीज केक. तर तो मी घेतला आणि म्हटलं होतं की ऑन वे टू मुंबई होते मी. सो म्हटलं की पुण्यात असं मस्त फिरायचं आणि स्वतःला रिफ्रेश करायचं. सो येणारा जो वर्ष आहे जानेवारी 26 यासाठी पूर्ण गेअरअप झालं पाहिजे. मग एकदम सूर्यनमस्कार करायचे, भरपूर व्यायाम करायचा, सेल्फ इम्प्रूव्हमेंट करायची, स्वतःवर काम करायचं, सेल्फ वर्क करायचं. सो त्यासाठी एवढं वर्षभर मी नेटाने ते करत असते. तर त्यासाठी थोडं रिज्युविनेट होणं खूप गरजेचं आहे. सो आता मी आले FC रोडला. मस्त बुक फेस्टिवल लागलं होतं. 21पर्यंत हे होतं. आय होप तुम्ही पुण्यात राहत असाल तर हे तुम्ही बघितलं असेल. इतका सुंदर माहोल होता, छान थंडी होती आणि मला रुचाला पण हे दाखवायचं होतं. कारण मी स्वतःनं लाईफमध्ये भरपूर पुस्तकं वाचलेली आहेत. माझ्या स्कूल लाईफमध्ये सायन्स फिक्शन वाचलेलं आहे, लिटरेचर, फिलॉसॉफी, सेल्फ हेल्प बुक्स हे मी खूप सारे वाचलेले आहेत आणि त्याच्यामुळे ना एक वेगळी मनाची स्थिती राहिली. सो मला असं रुचाला दाखवायचं होतं. कारण आजची जनरेशन ना रीडिंगवर जास्ती फोकस करत नाही. सगळं त्यांचं आपलं रील्स, शॉर्ट्स आणि आयपॅड. पण ॲक्च्युली हातात पुस्तक घेऊन त्याच्यात रममाण होणं, इमॅजिनेशन तुमचं त्याच्यामुळे वाढतं, व्होकॅबलरी वाढते, तुम्ही विचार करायला लागता, अंतर्मुख होता. इतकी सारी पुस्तकं इथे होती आणि मला म्हणजे ना प्रेरणा मिळाली इथे आल्यावर की येस बॉस, आता आपण परत पुस्तक वाचन चालू केलं पाहिजे. आपण एवढा वेळ मोबाईल बघत असतो, त्याच्यापेक्षा आपण पुस्तकं वाचली पाहिजे. सो माझ्यासाठी पण एक हा चांगला एक्सपिरियन्स होता, ज्याच्यामुळे मी माझी बुक रीडिंगची जी काय हॅबिट होती, सवय होती, ती एकदा परत रिलिव्ह केली किंवा ती रिस्टार्ट करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. सो वेगळ्या पुस्तकं होते आणि माझे फेवरेट्स ह्याच्या बघायच्यात इकिगाई आहे, त्याच्यानंतर बिल्ड अन एपिक करिअर आहे, स्टॉप ओव्हर थिंकिंग, एकापेक्षा एक पुस्तकं होती. सो तुम्ही बुक लवर नसेल ना तर येणाऱ्या 2026मध्ये निर्णय घ्या की येस, रोज 4 पानं तरी मी पुस्तकाची नक्की वाच.